नमस्कार, महाराष्ट्र टीव्ही 24च्या महाराष्ट्र बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। बघूया काही महत्त्वपूर्ण घडामोडी। गेल्या काही दिवसापूर्वी प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट पुष्पा सध्या सर्वत्र धुमाकूळ घालत असून युवा पिढी पुष्पा या चंदन तस्कर करणाऱ्या अभिनेत्याच्या प्रेमात पडली आहे। त्याचे डायलॉग आणि त्याची चाल तरुणाईपासून आता शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली आहे। याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती होऊन पुष्पा हा एक चंदन तस्कर आहे, तरुणाचा आदर्श होऊ शकत नाही, त्याचा आदर्श घेतला तर काय होईल, आदर्श कुणाचा घ्यायचा याबाबत जनजागृती करणारी कविता वारणावती तालुका शिराळा येथील उपक्रमशील शिक्षक अशफाक अत्तार यांनी सुंदर हस्ताक्षरामध्ये शाळेच्या फलकावर लिहून जनजागृती करण्याचा प्रयत्न केलाय। इस्लामपूर येथील सद्गुरू जंगली महाराज शिक्षण संस्थेच्या शेरे येथील सद्गुरू आश्रम शाळेत अत्तार हे अध्यापनाचे काम करतात। अत्तार यांनी यापूर्वी कोरोनाविषयी जनजागृती करणारा फलक, पर्यावरण जागृतीसाठी केलेली बोलकी झाडे, पक्षी संवर्धनासाठी राबवलेले उपक्रम समाजासाठी आदर्श ठरले आहेत। आकर्षक रंगसंगती, सुंदर हस्ताक्षर आणि मोलाचा आणि अचूक संदेश यामुळे सोशल मीडियावर या फलक लेखनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून समाजातील विद्यार्थ्यांसह तरुणाईसाठी हा संदेश मोलाचा असल्याचं प्रतिक्रिया उमटत आहे। पोलिसांवर गोळ्या झाडत पडणाऱ्या चंदन तस्कर पुष्पाचा आदर्श घेण्यापेक्षा तरुणांनी शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवावा या उद्देशाने काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेली अज्ञात कवीची पुष्पाविषयी जनजागृती करणारी कविता कोण कुठला पुष्पा चंदन तस्करी करतो, त्यांना दाखवलेला आविर्भाव तरुणाईला वेड लावतो। उद्या तरणी पोरं पोलिसांवर गोळ्या झाडतील, कायदा आणि व्यवस्थेचा पार चिंध्या उडवतील, स्मगलर अन दलाल तरुणाईचे आयडॉल होतील, आदर्श जीवन जगणारे हद्दपार होतील। अनुकरण कोणाचे करायचे भान राखलं पाहिजे, आदर्श आणि चारित्र्य जीवापाड जपलं पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज तरुणाईचे आदर्श ठरावेत, भारताच्या भूमीत हजारो भगतसिंग निपजावेत। भारत मातेच्या रक्षणाची शपथ आज घेऊया, वाकड्या मानेच्या फेंगड्या पायाच्या पुष्पाला हद्दपार करूया। ही कविता सुंदर हस्ताक्षरात लिहून विद्यार्थ्यांसह तरुणाईचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला। अत्तार यांच्या इतर समाज प्रबोधन करणाऱ्या उपक्रमासोबत नुकताच पुष्पाविषयी विद्यार्थ्यांना लेखनाच्या माध्यमातून दिलेला अनोखा संदेश विद्यार्थ्यांमध्ये जागृती करणारा ठरेल अशी आशा शिक्षण वर्तुळातून व्यक्त होत आहे। या फलक लेखनामुळे परिसरातून तसेच सोशल मीडियावर अज्ञात कवीने लिहिलेल्या या कवितेचे शाळेचे तसेच शिक्षक अशफाक अत्तार यांचे कौतुक होत आहे। संतोष पाटील, मी इयत्ता 6वी मध्ये शिकते। माझ्या शाळेचे नाव सद्गुरू प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळा शेरे। आत्ता नवीन पिक्चर म्हणजे पुष्पा पिक्चर निघाला, तेव्हा आमच्या शाळेतील खूप मुले वाकडी चालवत होते, त्याच्यातले ॲक्टिंग करत होते। परत आमच्या शाळेतील आता सरांनी फललेखन लिहिले, ते वाचल्यानंतर ते आम्हाला कळाले हा पुष्पा एक गुन्हेगार आहे। परत ते वाचल्यानंतर आमच्या शाळेतली मुले वाकडी चालायची पण बंद झाली। माझे नाव प्रणयराज चव्हाण, मी आत्ता 6वी मध्ये शिकतो। माझ्या शाळेचे नाव सद्गुरू माध्यमिक आश्रम शाळा शेरे। मी तुम्हाला काही सांगणार आहे पुष्पा पिक्चरबद्दल। शाळेतले सर्व मुलं ग्राउंडवर सारखं पुष्पा पिक्चरमधला डायलॉग बोलायचे, त्याची ॲक्टिंग करायचे आणि रोज असं बघायला मिळायचं आणि मी पण त्याच्यातलंच आहे। परत 4-5 दिवसांना बघितलं तर आत्तार सरांनी फळ्यावर पुष्पा पिक्चरमधला काही लिहिलेलं आहे, म्हटलं पुष्पा हे गुन्हागार आहे, त्यामुळे सर्व मुलं बंद राहिली, ग्राउंडवर बघायला कोणच काहीच करत नव्हतं। त्यामुळं या बोर्डावर मी पण वाचलं, मग माझ्या मनावर परिणाम झाला आणि सर्व मुलांनी बंद केलं डायलॉग वगैरे म्हणायचं। कोरोनामुळे गेल्या 1.5 वर्षापासून शाळा बंद होत्या आणि नुकत्याच आता शाळा सुरू झाल्या। शाळा सुरू झाल्यानंतर शाळेच्या मैदानावर मला एक चित्र पाहायला मिळालं, ते म्हणजे बरीच मुलं छोडूंगा नाही चाला असं करायची, त्याचबरोबर डावा खांदा असेल उजवा खांदा असेल असा वर करून चालायची, पायसुद्धा असे फेगडे टाकायची चालायची। मग मी बऱ्याच विद्यार्थ्यांना विचारलं हा नेमका काय प्रकार आहे, तर मुलांनी सांगितलं की हा पुष्पा आहे आणि पुष्पा पिक्चर आहे, त्याच्यामध्ये जो अभिनेता आहे तो असा करतोय आणि थोडक्यात त्याची क्रेज सगळ्या विद्यार्थ्यांच्यामध्ये मला जाणवली। मग त्याच्यानंतर मी सुद्धा हा पिक्चर नेमका काय आहे बघायचं ठरवलं आणि तो पिक्चर पाहिला। पिक्चर पाहिल्यानंतर लक्षात आलं की हा पुष्पा जो आहे तो एक चंदन तस्कर आहे, तो एक गुन्हेगार आहे आणि हा गुन्हेगार हा मुलांचा काही आदर्श होऊ शकत नाही, त्यामुळे मुलांच्यामध्ये प्रबोधन करायला पाहिजे।
हे मनामध्ये विचार आला आणि त्याच वेळेला सोशल मीडियावरून एक मला पुष्पा नावाची कविता वाचायला मिळाली. खूप छान त्या कवितेमध्ये अज्ञात कवींनी मांडणी केलेली होती की तो आपला आदर्श होत नाही, छत्रपती शिवाजी महाराज आपले आदर्श आहेत आणि आपल्या भारत मातेचं आपण रक्षण केलं पाहिजे असा मतितार्थ त्याचा होता. पण ती जी कविता होती ती एका शाळेच्या फलकावरच लिहिलेली होती, पण त्याच्यामध्ये त्याचं जे अक्षर होतं ते अक्षर एवढं फारसं सुंदर दिसत नव्हतं, त्यामुळे ती कविता फार इम्प्रेसिव्ह वाटत नव्हती. मी मात्र तो विचार केला की हीच कविता जर सुंदर हस्ताक्षरामध्ये लिहिली तर त्याचा समाज मनावर, विद्यार्थ्यांच्या मनावर चांगला परिणाम होईल आणि चांगली प्रसारित होईल. आणि दुसऱ्या दिवशी मी अगदी सुंदर हस्ताक्षरामध्ये आमच्या शाळेच्या फलकावर ही कविता लिहिली. ही कविता लिहिल्यानंतर शाळेतले बरेच विद्यार्थी येऊन ही कविता वाचायला लागले आणि ही वाचल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की खरंच पुष्पाची जी आपण ॲक्टिंग करतोय ती चुकीची आहे आणि गुन्हेगार आपला काही आदर्श होऊ शकत नाही. आणि त्या दिवसापासून चित्र आमच्या मैदानावर असं पाहायला मिळालं की कुठलाही विद्यार्थी मला त्याच्यानंतर त्याचा डायलॉग म्हणताना किंवा त्याची ॲक्टिंग करताना पाहायला मिळालं नाही. आणि थोडक्यात सोशल मीडियावरून सुद्धा मी ही सगळी अज्ञात कवीनं लिहिलेली कविता प्रसारित केली. अक्षर सुंदर, त्यातच ही मतितार्थी खूप चांगला असल्यामुळं त्याला खूप प्रसिद्धी सोशल मीडियावर मिळाली आणि शाळांमधून, बऱ्याच शाळांमधून या कविता आता लिहिल्या जात आहेत आणि विद्यार्थ्यांमध्ये चांगलं परिवर्तन होतं आहे. त्या अज्ञात कवीला मी खरं तर धन्यवाद देतो. नमस्कार, मी सद्गुरू माध्यमिक आश्रमशाळा शेरेचे मुख्याध्यापक श्री बनसोडे सर. आमच्या शाळेमध्ये वेळोवेळी विविध प्रबोधनात्मक सुविचार किंवा फलकलेखन अशा प्रकारचे उपक्रम चालत असतात. यासाठी आमच्या शाळेचे एक गुणी शिक्षक अशफाक आतार सर हे वारंवार प्रयत्नशील असतात. अलीकडच्या काळामध्ये पुष्पा या सिनेमाचा फार प्रभाव मुलांच्या मनावरती आहे आणि टी व्ही हे असं माध्यम आहे की जे ऑडिओ व्हिज्युअल आहे आणि त्याचा प्रभाव जास्त आहे. याच्यातला मुलांना चांगलं किंवा वाईट हे लगेच लक्षात येत नाही आणि त्यामुळं बरेच वाईट संस्कारही मुलांच्यावर होत आहेत. अलीकडच्या काळामध्ये चंदन तस्कर असणारा एक पुष्पा नावाच्या सिनेमातील हिरो आणि त्याची क्रेज खूप वाढलेली आहे. या पुष्पाचं अनुकरण अनेक मुलं करत आहेत आणि नेमकं आपण कोणाचे आदर्श घेतो आहे हे विसरत आहेत. आमचे शाळेचे शिक्षक अशफाक आतार सर यांनी नेमकेपणानं एका कवितेच्या किंवा एका लेखाच्या माध्यमातून फलकलेखन करून ही बाब सर्व समाजापुढं आणण्याचा प्रयत्न केला आहे. खरं तर त्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. माझं नाव संभाजी राजाराम पाटील, मुख्याध्यापक सद्गुरू प्राथमिक आश्रमशाळा शेरे, तालुका कराड, जिल्हा सातारा. माझ्या शाळेतील गुणशिक्षक अशफाक आतार सर जयंती पुण्यतिथी या कार्यक्रमाच्या निमित्तानं अतिशय सुंदर असं फलकलेखन करत असतात. त्याचबरोबर अलीकडेच प्रदर्शित झालेला पुष्पा नावाचा हा जो सिनेमा आहे, या सिनेमातील ज्या चांगल्या आणि वाईट गोष्टी समाजावरती कशा बिंबवल्या जातात किंवा त्या मुलं, विद्यार्थी कशा पद्धतीनं चांगल्या गोष्टी न घेता त्यातल्या वाईट गोष्टी घेत असतात आणि अशाच पद्धतीचं एक सोशल मीडियावरती प्रसारित झालेली कविता, हस्ताक्षर एवढं सुंदर नव्हतं पण त्याच असणाऱ्या कवितेला सरांनी आपल्या सुंदर हस्ताक्षराने समाज प्रबोधन किंवा जनजागृती करण्यासाठी प्रयत्न केला. शाळेतील विद्यार्थ्यांच्या बरोबरच सोशल मीडियावरती सुद्धा फेसबुक असेल, यूट्यूब असेल, वेगवेगळ्या माध्यमातून सरांनी ती पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि जास्तीत जास्त लोकांच्यामध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. याबद्दल मी सरांना आणि सर्वांना धन्यवाद देतो. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संसर्ग कमी होताच ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्यात आल्या आहे. विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी कळंब तालुक्यातील सुकडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सुरक्षा कवच उपक्रम राबविण्यात येत आहे. टाकाऊ पदार्थापासून विद्यार्थ्यांनी बेंच कव्हर बनविले आहे. त्याला माय बेंच कव्हर कोरोना सिक्युअर असे नाव देण्यात आले. कळंब तालुक्यातील सुकडी येथे इयत्ता 1 ते 5वी पर्यंतची शाळा असून ग्रामीण भागातील विद्यार्थी धडे गिरवतात. सुकडी येथील शाळेची प्रयोगशील शाळा म्हणूनही ओळख आहे. विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा होऊ नये, ते शाळेत सुरक्षित राहावे यासाठी उपक्रमशील शिक्षक संदीप कोल्हे यांनी विद्यार्थी, मुख्याध्यापक यांच्या सहकार्यातून हा उपक्रम राबविला. टाकाऊ बांबू, कामट्या, पारदर्शक प्लास्टिक दोरी, स्टॅपलर, पिन विद्यार्थ्यांच्या बेंचला लावण्यात आले. यासाठी केवळ 6 रुपये खर्च आला. एका बेंचवर एकच विद्यार्थी सुरक्षित बसून राहतो. कोणाला शिंक आली तरी सुरक्षा कव्हरच्या बाहेर जात नाही.
इतरही शाळांनी हा उपक्रम राबविल्यास शाळेतील विद्यार्थी सुरक्षित राहू शकतात. घरूनच हाताला सॅनिटायझर लावून शाळेत येतात. आपण एक दुसऱ्याला हात लावतो, शिंकल्यास दुसऱ्या व्यक्तीला त्रास होतो. सॅनिटायझर लावून पारदर्शक कागद दुसऱ्या दिवशी साफ केला जातो. त्यामुळे कोरोनाचा फैलाव होणार नाही आणि आम्हीही सुरक्षित राहतो, असं त्यांनी सांगितलं. ते 5व्या वर्गापर्यंतची जिल्हा परिषदची शाळा आहे, 2 शिक्षकी. आणि कोरोना काळात मुलांना समजा आता कसं आहे, शहरी भागातही कोरोनाचे पेशंट निघते तसे ग्रामीण भागातही निघत होते. म्हणून मुलांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी सरांनी आमच्या शाळेत घरगुती साहित्यातूनच कामचा ते प्लॅस्टिक याच्यातून मुलांचं संसर्गापासून म्हणजे बचाव व्हावा याच्यासाठी त्यांनी ते उपक्रम राबवला आहे. काय आहे नेमका तो उपक्रम? तो उपक्रम म्हणजे 4 कामचा लावून प्लॅस्टिकवरून असं कवर तयार केला आहे बेंचला. आणि त्याच्यातून म्हणजे एक मुलगा समजा शिंकला तर दुसऱ्याला लागण होणार नाही. काय नाव तुमचं? संदीप पुरुषोत्तम दरणे. आपण सॅनिटायझर याच्यासाठी लावतो की आपण पहिले दुसऱ्याला हात लावला राहते, त्यांच्याने आपल्या हाताला जंतू लागते आणि आपण सॅनिटायझर याच्यासाठी लावून आणतो. बेटा, हे कवर कशासाठी लावलेलं आहे आणि का लावलेलं आहे? आम्ही याच्यावर शिंकतो तर दुसऱ्या मुलाकडे ते शिंक जात नाही याच्यासाठी कवर लावलेला आहे. आणि दुसऱ्या दिवशी आपण याला सॅनिटायझरने साफ केले पाहिजे. हा जो उपक्रम आहे माय बेंच कवर कोरोना सिक्युअर, हा विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने आपण राबवलेला आहे. सगळीकडे कोरोनाची लाट जरी ओसरत असली पण अजूनही त्याचं इन्फेक्शन आहे किंवा सुरक्षिततेची अत्यंत आता गरज आहे. मुलांचं आरोग्य जपत जर आपल्याला मुलांची शैक्षणिक प्रगती करायची असेल तर निश्चितपणे आपल्याला असं प्रोटेक्शन आपल्याला लावणं आवश्यक आहे. यासाठी फार कमी खर्च आहे, कारण याच्यामध्ये जो पारदर्शक कागद आहे कदाचित मुलांच्या घरी पण उपलब्ध असू शकतो. बांबूच्या काट्या फेकलेल्या असतात त्याचा आपण इथे उपयोग करू शकतो. स्टॅपलरच्या पिण्या त्या तर सहज उपलब्ध होऊ शकतात. दोऱ्या इतरत्र पडलेल्या असतात, त्या सर्वांचा उपयोग करून आपण ह्या 4 वस्तूंचा उपयोग करून आपण कोरोना प्रोटेक्शनचं एक सिक्युअर कवर आपण मुलांसाठी तयार करू शकतो, जेणेकरून आपल्या वर्गातील मुलं हे आरोग्यदायी राहतील, आरोग्यातून चांगलं शिक्षण होईल आणि कोरोना संसर्गापासून आपण सुरक्षित राहू. आणि सगळ्या नियमांचं जे पालन शासन सांगताय त्या नियमांचं सुद्धा यामध्ये पालन होणार आहे. याच्यासाठी साधारणतः मी आता सांगितल्याप्रमाणे की 3 रुपये ते 5 रुपयाच्या दरम्यान खर्च येणार आहे. मुलांकडे जर पारदर्शक कागद उपलब्ध असेल तर तो खर्चही येणार नाही. तर असं हे छान असं सुरक्षित कवच विद्यार्थ्यांसाठी आपण तयार करू शकतो. आपण सॅनिटायझर याच्यासाठी लावतो की आपण पहिले दुसऱ्याला हात लावला राहते, त्यांच्याने आपल्या हाताला जंतू लागते आणि आपण सॅनिटायझर याच्यासाठी लावून आणतो. बेटा, हे कवर कशासाठी लावलेलं आहे आणि का लावलेलं आहे? आम्ही याच्यावर शिंकतो तर दुसऱ्या मुलाकडे ते शिंक जात नाही याच्यासाठी कवर लावलेला आहे. आणि दुसऱ्या दिवशी आपण याला सॅनिटायझरने साफ केले पाहिजे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची शिक्षणाप्रती ओढ आणि निष्ठेचे आजच्या युगात स्मरण करण्यासाठी 7 नोव्हेंबर हा राष्ट्रीय विद्यार्थी दिन म्हणून साजरा करावा अशी सूचना महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केली. मनंदगड तालुक्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गाव असलेल्या आंबवडी येथे राष्ट्रपती कोविंद यांनी सपत्नीक भेट देऊन आदरांजली अर्पण केली. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रपती महोदयांच्या सुविद्य पत्नी सविता कोविंद, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, रत्नागिरीचे पालकमंत्री ॲडव्होकेट अनिल परब, राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, खासदार सुनील तटकरे, राष्ट्रीय भटके विमुक्त जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष भिकू उर्फ दादा इदाते हे व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर मोठा व्यासंग केला. आजच्या पिढीतही ही प्रवृत्ती निर्माण व्हावी म्हणून या ठिकाणी उत्तमोत्तम पुस्तके असलेले ग्रंथालय निर्माण करण्याची सूचना राष्ट्रपती कोविंद यांनी आत्ताच स्मारकाला भेट दिली तेव्हा केली. त्यासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करण्याच्या दृष्टीने सहकार्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
कार्यक्रमाची सुरुवात आणि सांगता पोलीस बँड पथकाने राष्ट्रगीताची धून वाजवून गेली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाशवाणीचे सुप्रसिद्ध निवेदक मनोज क्षीरसागर यांनी केले. या कार्यक्रमास राष्ट्रपती भवन कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी, राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे, विभागीय आयुक्त विलास पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते, जिल्हाधिकारी डॉक्टर बी.एन. पाटील, पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहित कुमार गर्ग तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबातील सदस्य, आंबवडे ग्रामस्थ कोविड नियमांचे पालन करीत उपस्थित होते. बैठे हैं ना यहाँ? मैं चाहूँगा सांसद जी आप इसका प्रयास करिए और मैं भी आपकी मदद करूँगा. देवी और सज्जनों, बाबा साहब शिक्षा के प्रचार प्रसार को सबसे अधिक महत्व देते थे. ये बहुत प्रसन्नता की बात है कि बाबा साहब के इस गांव में श्री भीखूराम जी इदाते के प्रयासों से सावित्रीबाई फूले शिक्षण प्रसारक मंडल द्वारा भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर विद्या मंदिर नामक माध्यमिक विद्यालय चलाया जा रहा. मुझे यह भी बताया गया कि इस विद्यालय के बेटे बेटियों का रिजल्ट बहुत प्रभावशाली होता है. मेरा विश्वास है कि माध्यमिक विद्यालय के यहाँ होने से इस क्षेत्र के बच्चों, विशेषकर बेटियों को अपनी पढ़ाई जारी रखने में मदद मिलेगी और भविष्य में भी मिलती रहेगी. इस योगदान के लिए मैं इदाते जी की भी विशेष सराहना करता हूँ. कारण मी माझे परम सौभाग्य मानतो. ये स्थान ऐसा है जिस पर आकर के हर कोई भावुक होता है. देश का हर नागरिक, उसको एक ऐसा संविधान मिला जिसमें कि हर नागरिक के अधिकारों की चिंता की गई और हर नागरिक ये सोचता है कि ये वही पूर्ण भूमि है जहाँ से संविधान के प्रमुख शिल्पी बाबा साहब आम्बेडकर के परिवारजन के लोग थे. और कभी कभी मैं सोचता हूँ रत्नागिरी की जब बात आती है, रत्नागिरी जिले की जो प्रसिद्धि है वो यहाँ जितने महान विभूतियाँ हुई उनका मैं उल्लेख करूँगा. लेकिन एक और विशेषता जो मैंने देखी, अभी मैं आया, प्राकृतिक सौंदर्य से भरपूर और यहाँ का जो मैंगो आम होता है जिसको अंग्रेजी में अल्फांसो कहते हैं और हिंदी में शायद हापूस कहते हैं, उस आम की मिठास वो केवल भारत तक सीमित नहीं है बल्कि विश्व के अनेकों कंट्री में उनको ये जब पता चलता है कि ये मैंगो है कहाँ का, कौन से ज़िले का है, इंडिया का है, बात समझ में आती है. लेकिन इंडिया में भी किस जगह का है तो ये कहा जाता है रत्नागिरी जिले का. उसकी मिठास, आम की मिठास वहाँ तक पहुँची है और यहाँ के लोगों की आचरण में भी मिठास है, वाणी में भी मिठास है. और मैं आज सचमुच ये संकल्प आप सब लोगों के बीच में, आप सबके साथ ये संकल्प जरूर लेना चाहूँगा कि इस रत्नागिरी जिले की मिठास पूरे देश में फैले. और वो मिठास की जो शुरुआत है, आज हमारे महाराष्ट्र के गवर्नर भगत सिंह कोश्यारी जी ने उन्होंने शुरुआत की है. उस शुरुआत जो की है, जो प्रयत्न किया है, एक इनिशिएटिव लिया है, उसमें हम सब लोग मिलकर के साझेदारी करेंगे और रत्नागिरी जिले की जो मिठास है वो यहाँ से पैदा हो. देवी और सज्जनों, लगभग 2 महीने पहले 6 दिसंबर को देशवासियों ने बाबा साहब का महापरिनिर्वाण दिवस मनाया और उनका सादर स्मरण भी किया. उसके पहले 26 नवंबर को पूरे देश में संविधान दिवस मनाया गया. सन 2015 से प्रतिवर्ष मनाए जाने वाले संविधान दिवस के दिन आयोजित देशव्यापी समारोहों में भी बाबा साहब और उनके द्वारा पोषित
संवैधानिक आदर्शों को ही मुख्यतः स्मरण किया जाता है। मुझे बताया गया है कि इसके साथ ही 7 नवंबर का दिन महाराष्ट्र के विद्यालयों में विद्यार्थी दिवस के रूप में मनाया जाता है। सन 1900 में 7 नवंबर को बाबा साहब ने विद्यालय में दाखिला लिया था। आज ये कहा जा सकता है कि उस दिन एक नए युग का सूत्रपात हुआ था। विद्यार्थी दिवस के आयोजन द्वारा बाबा साहब के आदर्शों को अपनाने की शिक्षा देने का यह प्रयास सराहनीय है। इसके लिए महाराष्ट्र की जनता और सरकार को मैं बधाई देता हूं। 14 अप्रैल को सभी देशवासी श्रद्धा और उत्साह के साथ अंबेडकर जयंती मनाते हैं। बाबा साहब से जुड़ा हर कार्यक्रम हमें करुणा युक्त कानूनी राज व समता मूलक समाज की परिकल्पना को साकार करने के लिए प्रेरित करता है। अच्छी किताबें, कंप्यूटर, जो लगेगा वो देने के लिए तैयार है, ऐसा उन्होंने मुझे बताया है। तो इसके लिए मैं उसको प्रणाम भी करता हूँ। और बाबा साहब के जी गांव में जब मैं यहाँ आया तो 70 किलोमीटर में बजाज स्कूटर से आता था। वो सेना में सूबेदार बने, उन्होंने बच्चे को पढ़ाने की कोशिश की। और मैं लंबा नहीं बोलूँगा, अनेक विपरीत परिस्थितियों में जब मैं पढ़ता हूँ तो कैसे कैसे उन्होंने पढ़ाई की, और पढ़ाई करने के बाद समाज की बुराइयों को दूर करने के लिए उन्होंने क्या प्रयत्न किया, और समाज की बुराइयों को दूर करने के प्रयत्न के बाद समाज को एक साथ लाने का जो उनका प्रयत्न था, और बुद्धम शरणम गच्छामि कह करके जो उन्होंने इस देश के आदिकाल की हमारी चली आई परंपरा को जीवित रखने का जो प्रयास किया है, मैं सोचता हूँ वो प्रयास उनका किसी भगवत प्रयास से कम नहीं है, किसी ईश्वर के प्रयास से कम नहीं है। बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। SMS काइनेटिक ई मोबिलिटी शोरूम, इलेक्ट्रिक बाइक्स एंड ऑटो मिलने का एकमात्र स्थान, जहां आपको इलेक्ट्रिक वाहनों में मिलेगी अत्याधुनिक सुविधाएं। जिंग इलेक्ट्रिक एंड जूम इलेक्ट्रिक ई बाइक्स, इसके अलावा इलेक्ट्रिक ऑटो में मिलेंगे 4 मॉडल्स: काइनेटिक सफर स्मार्ट, काइनेटिक सुपर DX, काइनेटिक सफर जंबो, काइनेटिक सफर शक्ति, काइनेटिक ग्रीन सफर स्मार्ट, strong, spacious and superior e-rickshaws, low investment and higher returns. Visit us at Chitnis Park Square, Ruikar Road, Mahal, Nagpur. Contact us 9096 654447. सोचो स्मार्ट, खरीदो सफर स्मार्ट। ब्रेकनंतर पुन्हा आपलं स्वागत। बघूया पुढील घडामोडी। बीड जिल्हा आणि दुष्काळ हे समीकरणच बनलं होतं, मात्र गतवर्षी पावसाचं आगमन झालं आणि थोडाफार दिलासा मिळाला, परंतु भविष्यकाळात पुन्हा दुष्काळात कोरड पडू नये यासाठी बीडच्या एका शेतकऱ्यानं चक्क 1 एकरात महाकाय अशी विहीर खोदली आहे। काठोकाठ भरलेलं हे पाणी पाहून तुम्हाला कुठलं तरी धरण असेल असा भास होईल, मात्र कुठलं धरण नाही तर एका शेतकऱ्याच्या घामाचं हे फलित आहे। तब्बल 1 एकरामध्ये ही महाकाय अशी विहीर आहे। या विहिरीकडे बघताना तुमचे डोळे दिपून जातील, मात्र या विहिरीमागचा संघर्षही तेवढाच महत्त्वाचा आहे। सतत 5वीला पूजलेलं दुष्काळ आणि त्यातून पदरी येणारी निराशा या शेतकऱ्यांनी कायमचीच संपवून टाकली। गेवराई तालुक्यातील पाडळशिंगी येथील शेतकरी मारुती बजगुडे यांना 12 एकर जमीन आहे। जमीन कोरडवाहू, त्यामुळे सर्वच पिके पावसावर विसंबून असतात। पाऊस झाला नाही तर वर्षभरात मुठभरही धान्य पदरात पडत नाही। त्यामुळे 1 एकर परिसरात विहीर खोदण्याचं स्वप्न मारुती बजगुडे यांनी उराशी बाळगलं आणि विहीर खोदण्यास सुरुवात झाली। बीड जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू होतं आणि याचाच फायदा या शेतकऱ्यांनी उचलला। विहीर खोदत असताना निघणारं साहित्य IRBला विकून टाकलं, त्यामुळे विहीर बनण्यात सहजता मिळाली। त्यातून या शेतकऱ्याला आर्थिक लाभ देखील झाला। या महाकाय अशा विहिरीचा व्यास 212 फूट असून खोली 42 फूट इतकी आहे। ही विहीर बांधण्यासाठी तब्बल 3 वर्ष लागली। आतापर्यंत 2 कोटी रुपयांच्या आसपास या विहिरीला खर्च आलाय। ही महाकाय विहीर पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ आवर्जून इथे येत आहे। दुष्काळ हटवून पाण्याला अमुक तमुक योजना राबविण्याच्या वल्गना सरकारमधल्या मंत्र्यांकडून वारंवार केल्या जातात, मात्र त्याची अंमलबजावणी केली जात नाही। परंतु बीडच्या या शेतकऱ्याने 3 वर्ष संघर्ष करून बांधलेली ही महाकाय विहीर इथल्या पुढाऱ्यांना चरपाक मारणारी आहे।
खरं तर खूप चांगला प्रयोग या ठिकाणी बजगुडे पाटलांनी केला, याचं मनापासून कौतुक वाटतं आणि त्यांचं अभिनंदनही करावं वाटतं. कारण बीड जिल्हा हा नेहमीच दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून संबोधलेला जातो आणि 2018ला लातूरमध्ये ट्रेननी त्या ठिकाणी पाणी आणण्याचा प्रयोग केला होता शासनाने. त्या पातळीवरती हा कुठंतरी खूप आशादायक आणि दिलासादायक प्रयोग आहे. बीडमध्येच नाही, म्हणजे बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठीच नाही, तर जो शेतकरी वर्ग आहे भारतभर म्हणा किंवा बाहेरही असे वेगवेगळे प्रयोग निश्चितपणे राबवले जातील आणि त्याचा पायंडा या महाकाय विहिरीनं होतोय. त्याचा निश्चितच आम्हाला गेवराईकर म्हणून मनापासून अभिमान आहे. ही विहीर आधी पाहिली होती का अशी कधी? नाही, एवढी प्रचंड विहीर बघितली नव्हती. ते बघताना तलावासारखं वाटतंय, पण प्रचंड मोठी विहीर आहे आणि याच्यात निश्चितच शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करता येतील. आपल्याकडं एक साधारण एक पीक निघायचं, दुसऱ्या पिकाला कुठंतरी ओढताण व्हायची, पण असे जर प्रयोग जर राबवले तर जो युवा वर्ग आहे, जो फक्त परीक्षा किंवा स्पर्धा परीक्षेच्या मागे लागला किंवा नोकरीच्या पाठीमागे लागला, तो निश्चितपणे असे काही प्रयोग बघितल्याच्या नंतर वळण्याचं धाडस करेल आणि पिकाचे जे 2च टप्पे होते त्याच्यात वेगवेगळी पिकं घेईल, भाजीपाल्याची घेईल, हंगामी पिकं घेईल किंवा खरीप पिकं घेतील, फळबागेचे वेगवेगळे प्रयोग राबवतील. यामुळं निश्चितपणे इथालच्या अर्थकारण तर चांगल्या पद्धतीचं होईलच, त्याचबरोबर शेतकऱ्यांनाही एक सन्मानाची वागणूक आणि आदर मिळेल असं मला मनापासून वाटतं. सुरुवातीला म्हणजे जे 12.5 एकर जमीन आहे मला, पुन्हा भावाची जमीन आहे इथं काही 30-40 एकर जमीन आहे टोटल. माझी वैयक्तिक आहे 12.5 एकर, भावाची असं एक 36 एकरचा नंबरच आहे. हे खोदकाम पुन्हा कसं आहे, जमिनीला बिना पाण्याची काही जमीन होत नाही, त्याच्यामुळे ध्यानात आलं म्हणून ही विहीर खोदली. कसं वाटतं आता सगळ्या गोष्टी? आता चांगलं वाटतं, मस्त वाटतं. किती मोठी विहीर आहे? ही विहीर आहे 202 फूट रुंदीची, 41 फूट खोलीची. किती पाणी साचते? ह्याच्यामध्ये पाणी 10 कोटी लिटर साचते. खर्च नेमका किती झाला? खर्च 1.5 कोटी रुपये गेले याला. पिकं कुठली कुठली घेता तुम्ही? पिकं आता मोसंबी आहे, जांब आहे. मोसंबी 8 एकर, जांब आहे 2 एकर. आता टरबूज आहे लावलेलं काही. मग हिचं पाण्याचं व्यवस्थापन कसं करणार आहे तुम्ही आता हे फळबगीच्यासाठीच. कसं करणार? हे सुचलं कसं नेमकं तुम्हाला? हे सुचलं म्हणजे जमिनीला पाणी, हे आपल्याकडे पाऊस बीड जिल्ह्याला हमेशा कमी पडतो ना, कमी जास्त कधी 1-2 वर्ष कंटिन्यू पाऊस पडत, 1-2 वर्ष पडत नाही. आणि जमिनीला फळबगीचा म्हणल्यावर बिना पाण्याचं होत नाही, त्याच्यामुळे ते ध्यानात आलं म्हणून ही विहीर खोदली मी. तुम्हाला वाटलं होतं एवढी चर्चा होईल तुमची? नाही, असं नव्हतं वाटलं चर्चा होईल म्हणून. आणि एकूण खर्च किती झाला होता? याचं मटेरियल कुठे टाकलं? याचं मटेरियल आम्ही राष्ट्रीय मार्ग चालला होता इथून. आता याच्यातलं मटेरियल दुसरीकडे जागा गोतायची म्हणल्यावर एवढं मोठं करायला परवडतच नाही, तर मग मी याच्यावरून आयुर्वेवाल्याला दिला. त्याचे 2 पैसे मला मिळाले, त्याचं लिफ्ट मग भेटली मला. काय करणार तुम्ही याच्यामध्ये? आता काय, हे शेतीसाठीच, फळबागेच्यासाठीच पाणी. याच्यामध्ये मच्छी सोडली मी 30,000, पण ते 5 ह्याच्यामध्ये मासे पोसत नाहीत. पुष्पा सिनेमाची ट्रेंड सर्वदूर पसरले असून युवा वर्ग सिनेमाची कॉपी करताना आजकाल दिसून येतोय. मग तो डायलॉग असो, डान्स अथवा नाव. परंतु पुष्पा सिनेमाची मदत पोलिसांना होईल हे आपण क्वचितच विचार करू शकतो. परंतु नंदुरबारमध्ये असं घडलं असून पुष्पा नावामुळे एका आरोपीला पोलिसांना पकडण्यात यश आलंय. काय आहे बातमी बघूया. शहादा तालुक्यातील डांबरखेडा येथील हरचंद कोळी यांचे 50,000 रुपये 2 फेब्रुवारी रोजी प्रकाशा येथून चोरी गेले होते. त्या हॉटेलवर पाणी पिण्यासाठी थांबलो असता सदर आरोपींनी त्यांचे पैसे चोरीस नेले. याबाबतची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक PR पाटील यांना मिळाली. त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे तपास दिला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. गुप्त माहितीद्वारा कळाले की वृद्धाचे पैसे चोरणाऱ्या एका इसमाच्या डोक्यावर इंग्रजीत पुष्पा असे केस कटिंग करून कोरलेले आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर आणि त्यांच्या टीमने तपास सुरू केला असता एका हेअर सलूनवर तळोदा येथे विनोद पवार या इसमाने पुष्पा नाव कोरलेले आहे. त्यानुसार तळोदा तालुक्यातील छोटा धनपूर येथे जाऊन विनोद पवार यास अटक करण्यात आली. तर दुसरा आरोपी राजू मोहाचे यास देखील धनपूर येथून अटक करण्यात आली. दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी चोरीचा गुन्हा कबूल केला. मागील आठवड्यात शहादा पोलीस स्टेशन अंतर्गत प्रकाशा इथं
एका वृद्ध इसमाचे 50,000 रुपये चोरीला गेल्याची घटना घडली होती आणि त्या अनुषंगाने पोलिसांनी वर्गणीकडून 50,000 रुपये दिले होते. त्यावरून आम्ही ते चोरटे शोधण्याचा चंग बांधला. LCB चे अधिकारी एन कळमकर, त्यानंतर त्यांचा स्टाफ, तसंच शहादा पोलीस स्टेशनचे PI भुवन, शहादाचे AGPO भुमरे या सर्वांनी अत्यंत मेहनत घेऊन त्या गुन्ह्याचा तपास करण्याचा प्रयत्न केला असता त्याच्यामध्ये यश आलेलं आहे. आणि LCBच्या टीमनं 2 आरोपी अटक केलेले आहेत. ते तळोदा तालुक्यातल्या 50,000 रुपये हस्तगत केलेले आहेत. कोर्टाकडून परवानगी घेऊन योग्य त्या सर्व कायदेशीर प्रक्रिया करून आम्ही त्या वृद्ध बाबांना त्यांची पैसे परत केली. तर आम्ही सर्वत्र आमचे कर्मचारी पाठवलेले होते आणि त्या अनुषंगानं एक इसम आम्हाला असं भेटलं की त्याच्या केसामध्ये डोक्यामध्ये काहीतरी हेअरस्टाईल वेगळ्या प्रकारचे त्याच्यात काहीतरी अक्षरं होती. अजून काही लोकांच्याकडे विचारणा केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की ते हेअरस्टाईलमध्ये त्यांनी पुष्पा अशी अक्षरं कटिंगमध्ये कोरलेली आहेत. त्या अनुषंगानं आम्ही तपास सुरू केला आणि संपूर्ण जिल्हाभरात विशेष करून तळोदा आणि शहादा तालुक्यामध्ये आम्ही बातमीदारांच्या मार्फतीनं माहिती घेतली. तसेच आमचे LCBचे सर्व कर्मचारी गावागावामध्ये रवाना करून सलून्स जे आहेत तिथं माहिती घेतली आणि एक एक करत असं सर्व सलून्स पालती घातली. त्यानंतर आम्हाला काही मुलं अशा प्रकारे पुष्पा केसात कोरल्याची मिळाली. त्याच्यातून आम्ही ह्या आरोपीचा शोध घेतला आणि सगळा गुन्हा डिटेक्ट झालेला आहे. आरोपी तळोदा तालुक्यातला, दोघेही आरोपी तळोदा तालुक्यातले. आणि अतिवृष्टी, हमीभाव या संकटाचा सामना करत असताना शेतकऱ्यांना आणखी एक संकट चालून आलंय. महावितरणच्या बेभरवशा कारभारामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान होत आहे. शॉर्ट सर्किटमुळे ऊसाच्या शेतात आग लागल्याच्या घटना राज्यभरात घडत आहे. भुसावळ तालुक्यातील वेल्हाळा शेतशिवारातील 7 एकरातील ऊस जळून खाक झाल्यामुळे 3 शेतकऱ्यांच्या स्वप्नाची राख रांगोळी झाली आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागून 7 एकर ऊस जळाल्याची घटना वेल्हाळा या गावात घडली. ऊसाच्या तोडणीची लगबग सुरू झालेली असतानाच दिनांक 11 फेब्रुवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास आशाबाई श्रीधर पाटील, रेशमी भूषण राणे, मधुकर चौधरी यांच्या शेतातील इलेक्ट्रिक डीपीला आग लागली. त्यामुळे बघता बघता 7 एकरातील ऊस जळून खाक झाला. जोरदार वाऱ्यामुळे आग अधिक पसरली. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी ही आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र वाऱ्यामुळे आग अधिक पसरत होती आणि हा म्हणता म्हणता आगीचे लोण परिसरात पसरू लागल्याने गावकऱ्यांनी अग्निशमक दलाशी संपर्क साधला. परंतु तोपर्यंत बघता बघता 7 एकरवरील ऊस जळून खाक झाला होता. या आगीत साधारण 10 लाखाचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळते. ऊसतोडणीचा हंगाम सुरू होण्याची लगबग असतानाच या संकटामुळे पुन्हा परिसरातील शेतकरी संकटात सापडला आहे. दरम्यान महावितरणचे धनंजय धांडे, कविता सोनवणे आणि तलाठी बाळासाहेब गायकवाड यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. बाईट आहे. नाव काय? रमेश वामन राणे. दादा ह्या गावाचं नाव? वेल्हाळा. कसा काय ऊस पेटला दादा, काय सांगाल? आम्ही इथे पाईप काढत होतो सकाळी आणि थोड्या वेळात स्पार्किंग झालं याला, लाईटांना, आपल्या वायरला, आणि गोळे पडले आणि त्यामुळे ऊसानं पेट घेतला. किती एकर ऊस आहे दादा? 7.5 एकर ऊस आहे. आणि हा कारखान्याला कुठल्या जाणार? मुक्ताईनगर कारखान्याला उद्याच तोड सुरू होणार होती माझी. कुठल्या कारखान्याला जाणार होता? मुक्ताईनगरला. आणि दादा आता तुमचं नुकसान किती झालेलं आहे? माझं नुकसान 9 ते 10 लाख रुपयाचं झालेलं आहे. आणि हे तुम्ही याच्याच संदर्भात आधी तुम्ही मागणी काही केली नव्हती? आम्ही विद्युत महामंडळाकडे कंप्लेंट केलेले होते. 3-4 शेतकऱ्यांनी अर्ज दिलेले होते. ती बाई रिसिप्ट द्यायला तयार नाही. कोण बाई दादा? सोनवणे मॅडम म्हणून इंजिनियर आहेत ते. कुठं? किनीला. हा भाग किनीच्या अंडर येतो. ते रिसिव्ह द्यायला तयार नाही, परंतु हे त्यांच्या कानावर ही माहिती घातली नाही? हो, मी स्वतः जाऊन त्या बाईला सांगितलं होतं इथे स्पार्किंग होतं, तुम्ही ही वायर टाईट करा, नाहीतर पेट्या उसात मी घुसून जाईल. एवढे मी तिला दम देऊन आलो होतो की तुम्ही तयार करा, ते वायर टाईट करा. मग तिनं काहीच ॲक्शन घेतली नाही त्याच्यावरती. आता पाहणी कोणी केली का? हा, ते इंजिनियर, ती बाई आणि दांडे साहेब इंजिनियर आलेले होते इथे, डेप्युटी इंजिनियर. त्यांनी काय पाहणी केली? त्यांनी पाहणी केली, फोटो वगैरे काढून दिले. त्यांच्यासमोर तो ऊस जळतच होता ना, ते आले त्यावेळी ऊस जळतच होता. या आधी पण असा प्रकार या ठिकाणी नाही, असा पेटण्याचा प्रकार झाला नाही, पण शॉर्ट सर्किट होतात नेहमी तिथे. बाईला त्याविषयी सूचना दिलेल्या होत्या बऱ्याच वेळा. इंजिनियर आहेत मॅडम? इंजिनियर आहेत. काय नाव? सोनवणे मॅडम. आणि यासोबतच बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही बघत रहा महाराष्ट्र TV 24. नमस्कार.